गिर्यारोहकांचं जसं स्वप्न असतं एव्हरेस्ट सर करणं, तसं स्विमरचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहणं. पण ह्या इंग्लिश खाडी पोहण्याचं भाग्य म्हणजे ते एवढं सोपं नसतं, पण ते आज मुळशीच्या या जलपरी कन्येनं पार केलेलं आहे. विशेष म्हणजे तिला जेलीफिश चावलं होतं. म्हणजे तुझा हात दाखवून त्यानंतर तू हे कसं पार केलं, म्हणजे एवढं सोपं नाही ती. म्हणजे जगभरात खूप मोजके लोकांची इंग्लिश खाडी पार करून गेलेली आहेत. काय कसा प्रवास कसा होता? तुझं नाव सांग, कुठून आली कसं? माझं नाव गीता महेश मालुसरे. मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून स्विमिंग करते आहे. मी पहिली कॉम्पिटिशन माझी 5 वर्षाची असताना पोहले आणि माझं इंग्लिश चॅनल पोहायचं स्वप्न हे 8व्या वर्षी म्हणजे मी बघत होते की 8 वर्षाची असल्यापासून माझं स्वप्न आहे की मला इंग्लिश चॅनल पोहायचं आहे, जे की 27 जून 2026 रोजी पूर्ण झालं. माझ्या प्रवासामध्ये अनेक ऑब्स्टॅकल्स आले. म्हणजे मी 2022 रोजी विजयदुर्गला स्विमिंग कॉम्पिटिशन च्या दरम्यान मला जेलीफिश स्टिंग झाला होता. त्यामुळे माझ्या ब्लड वेसल्स ब्लॉक झाल्या होत्या उजव्या हाताच्या. ते रिकवर व्हायला किती दिवस गेले? मी 1 महिना हॉस्पिटलमध्येच होते. त्यावेळेला माझ्यावर बऱ्याच सर्जरीज झाल्या. माझा हात पूर्ण असा ओपन ठेवला होता ब्लड वेसल स्ट्रिंग झाल्यामुळे, आणि त्याच्यात कोणता तरी रेअरेस्ट बॅक्टेरिया पण आढळला होता. त्यामुळे तो रोज दर 2 दिवसांनी तो खरडून काढायला लागायचा. सो अशा बऱ्याच गोष्टींना मी त्यावेळेला फेस केलं. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्ष माझं पूर्णपणे स्विमिंग बंद होतं. त्यामध्ये मी मध्ये चालू केलं होतं स्विमिंग, पण आफ्टर सर्जरी इफेक्ट मला पूर्ण बॉडीवर रॅशेस आल्या होत्या. त्याच्यामुळे मग परत तो गॅप झाला होता आणि पूर्ण 1 वर्षाच्या गॅपनंतर मी स्विमिंग परत चालू केलं. इंग्लिश खाडी कधी तुझी कॉम्पिटिशन पूर्ण केली आणि काय किती दिवस लागले, किती वेळ लागला, काय काय चॅलेंजेस होते? मी 27 जून 2026 रोजी इंग्लिश चॅनल कंप्लीट केला. हे अंतर तसं 34 किलोमीटरचं आहे, पण लाटांमुळे आणि वाऱ्यामुळे हे अंतर मला 54 किलोमीटर पोहावे लागले. हे मी 14 तास 31 मिनटात पोहून पूर्ण केलं. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणजे मी आता इतके वर्ष झाले पोहतेच आहे. त्याचबरोबर मी मागील 1 वर्ष रोजचा सराव 5 ते 6 तास पोहते आहे. त्याचबरोबर वीकेंड्सला म्हणजे शनिवार रविवार 10 तास 12 तास असं स्विमिंग करते आहे. मला अंधारात देखील पोहायला लागणार होतं, त्यामुळे आम्ही हडशीला जाऊन रात्रीच्या 2 वाजता जाऊन हडशी लेकमध्ये अंधारात स्विमिंगची प्रॅक्टिस केली आहे. त्याचबरोबर इंग्लिश चॅनलचं मेन कन्सर्न हा थंड पाणी असतो. तिथे पाण्याचं टेम्परेचर हे 14-15 डिग्री असतं. त्यामुळे इथे ॲक्लिमेटाईज होण्यासाठी मी इथे आईस बाथ घेत होते, जे की मी 1-1 तास बर्फाच्या पाण्यात बसत होते. मी प्रॅक्टिस वर्षभर केली त्यानंतर? हो, म्हणजे हा इव्हेंट करायचं हे 2024 रोजी आम्ही फिक्स केलं होतं. त्यावेळेला मी तिकडचे जे असोसिएशन आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि बोट मेन असते तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून 2024 रोजी हा इव्हेंट फिक्स केला होता. आणि मग त्यानंतर त्या प्रकारे प्रॅक्टिस करत होते मी. हे किती प्रयत्न झालं? हे पहिल्याच प्रयत्नात झालं माझं. अभिनंदन. आता पुढचं स्वप्न काय? आता मी सप्टेंबरमध्ये कॅटिलिना चॅनल आणि 20 ब्रिजेस मॅनहॅटन इथे चालली आहे. मला 7 ओशन्स कंप्लीट करायचं आहे. सो त्याच्यासाठी मी पुढील प्रयत्न करेन. भारतात साधारण किती जणांनी हे पूर्ण केलं? महाराष्ट्रात किती? इंग्लिश चॅनल म्हणाल तर अगदी हातावर मोजण्या इतकी लोकं आहेत. आणि भारतात पहिलं जे इंग्लिश चॅनल पोहले ते मिहिर सेन होते. आणि त्यानंतर अगदी म्हणजे 40 ते 50 लोकांनीच फक्त पूर्ण केलं आहे इंग्लिश. एवढ्या याच्यात तूच आहे अलीकडच्या काळात? हो, आत्ता यावर्षी मीच केलं आहे अजून तरी. ही होती गीतांजली मालुसरे. मी खरं तर कौतुक आहे मुलीचं. जेलीफिश दंश झालेला असतानाही त्या सगळ्या आजारपणातनं ऑपरेशनमधनं बरं होऊन तिने इंग्लिश खाडी पोहून तिचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं आहे. आता तिला क्वीन ऑफ ओशन व्हायचं. निश्चितच तिच्या सगळ्या पुढच्या कार्यासाठी आपल्या शुभेच्छा असतीलच, पण एवढं सोपं नाही. मी स्विमिंगमधलं एव्हरेस्ट मानलं जातं इंग्लिश खाडी पार करणं, ते आज तिने पूर्ण केलं. म्हणूनच तिचं आपण कौतुक केलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट की कांबळे चॅनल मध्ये आपण